स्वतःसाठी आयुष्य न मागणारे संत आहेत. आणि आयुष्य जर त्यांनी मागितलं असतं तर न देणारा देव कुठला हो? दिलंच असतं, पण अपेक्षा नव्हती आयुष्य मागून घेण्याची. जे काही कर्म करायचंय, जे काही कर्तृत्व करायचंय, कार्य करायचंय, त्या दिलेल्या आयुष्यामध्ये परिपूर्णतेने पूर्ण करणारे संत आहेत. आणि अपूर्ण राहतं ते मानवी जीवन. आणि म्हणून भक्तांसाठी काहीतरी मागावं, भक्तांसाठी असं अलौकिक मागावं, आणि ते मागितलं माझ्या नामदेवरायांनी. असं आयुष्य मागून घेतलं. पण किती आयुष्य द्यावं त्याच्याही मर्यादा आहेत, त्याचंही गणित आहे. आणि म्हणून या आयुष्य मागण्याला कुठेही संख्यात्मक दृष्टीने न पाहता नामदेवरायांनी अवर्णनीय आयुष्य मागितलं. का मागितलं? तर भक्ताकडून घडते ती भक्ती आणि मनुष्य जीवाकडून घडतं ते पाप. मग ज्याच्याकडून पाप घडतंय त्याला आयुष्य देण्यापेक्षा ते आयुष्य भक्ताला द्यावं आणि त्याच्याकडून चांगलं कार्य घडावं, याच्यासाठी नामदेवरायांनी भगवंतापाशी स्वतःच्या स्वार्थाची मागणी न करता जगताच्या कल्याणासाठी जे चंदनासारखे झिजतात त्यांच्या आयुष्याची मागणी केली. अकल्प आयुष्य व्हावे दयाळुळा, माझी या सकळ हरीच्या दासा, माझी या सकळ हरीच्या दासा, माझी या सकळ हरीच्या दासा. कोणाला दे देवा? हरीच्या दासाला दे. जे हरिदास आहेत त्यांना दे. जे कोणाचेही दास न होता फक्त भगवंताचे दास्यत्व पत्करणार आहेत त्यांना दे. ज्यांच्या अंतःकरणात जगताच्या दृष्टीने जे जे भेटीभूत ते ते मानी जे भगवंत चराचरात व्यापक विश्व भरमलेले परमात्मा भरलेला ही ज्याच्या अंतःकरणाची धारणा आहे त्याला दे. किती दे? अकल्प दे. कल्पनेच्या पलीकडे दे. कल्प ही एक संख्यात्मक गणित आहे, त्याच्यापेक्षा जास्त दे. अकल्पाविश्व हवे तया कुळा, कोणासाठी? माझ्या सकळा हरीच्या दास. एवढा विषय दिल्यानंतर अंतःकरणाला संत सांगतात आधी कल्पना ग्रासते, आणि म्हणून कल्पनेचा विषय अगोदर घेतला. काय कर देवा? कल्पनेची बाधा न हो कवने काळी. देवा काय कर? कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. आणि एकदा का कल्पनेची बाधा नाही झाली तर मग कोणताही काळी कसेही दिवस ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. कोणताही प्रसंग येऊ, माझी ही संत मांदियाळी देवा सुखी राहू दे, त्यांना कुठलीही कल्पना होऊ देऊ नको. अजून काय चिटकू शकतं ज्ञान मिळाल्यानंतर? अजून काय चिटकू शकतं आपण हुशार झाल्यानंतर? अजून काय चिटकू शकतं आपल्याला समाज मानायला लागल्यानंतर? अहंकार चिटकतो. अहंकार गुराख्याला नाही चिटकत, अहंकार येड्या माणसाला नाही चिटकत, अहंकार कपडे न घालणाऱ्याला नाही चिटकत, अहंकार मतिमंदाला नाही चिटकत, अहंकार ज्ञानापाशी चिटकतो. म्हणून या सगळ्याच्या सूचना आहेत ज्ञानी माणसांसाठी दिल्या. काय होऊ देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो राजासा, माझी या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा देवा लागू देऊ नको. माझ्या विष्णुदासांना, माझ्या भाविकांना अहंकार विरहित ठेव देवा, आणि म्हणून त्यांचं अखंड कल्याण असू दे. नामा म्हणे तया असावे कल्याण. कोणाचं कल्याण असू दे, कोणाची नाव त्यांच्या मुखात नसू दे. गाव बदललं की देव बदलतो. एखादा गुण आला की ट्रकाच्या ट्रका भरू कुठेही फिरणारे आणि कोणालाही नवस करणारे माणसं या जगाच्या पाठीवर निर्माण होतील. 700 वर्षापूर्वीचा नामदेवरायाचा विचार आहे, ज्याच्या मुखामध्ये बंगल्यावर नाव टाकताना सुद्धा पांडुरंग असावा, अंतःकरणात असावाच. ज्याच्या मुखामध्ये निधान नावाचा भगवंत आहे, निधान म्हणजे देह, ज्याचं देह पांडुरंग आहे, अशांसाठी नामदेव महाराज मागतात. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग.
पांडुरंग, ज्याच्या मुखामध्ये सदैव निदान नाम देह पांडुरंग आहे, अशांसाठी काय दे कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. संत मंडळी सुखी असो विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसहा परिहार तो म्हणजे असा, गेले 39 वर्ष या मातृभूमीमध्ये सामान्य कुटुंबात जन्मलेलं एक अद्वितीय व्यक्तिमत्व आमच्या बंधूच्या रूपानं ज्येष्ठत्वाची निष्ठा राखत 39 वर्ष सरकारची केलेली पाटबंधारे विभागातली नोकरी, खडकवासला पाटबंधारे विभाग आणि या डॅम वरती असणाऱ्या इरिगेशन असेल, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट असेल, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून 39 वर्ष तत्वानं काम करणारे आमचे पोपटदादा, त्यांचा असणारा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नी म्हणजे नाही, निवृत्ती म्हणजे संदर्भ, ज्याच्या कामाचा पुन्हा संदर्भाचा घोषवाराच करायचा नाही. एकदा रिटायर झालं ना, मग मी कोणच्या पाटाला किती पाणी सोडलं त्याचा विचारच नाही करा. एकदा निवृत्ती ना, त्या वृत्तीमधून विरहित होणं, त्याचा विचार सुद्धा नाही करायचा. मग कोणाचा विचार करायचा? 59-58 वर्ष जी नोकरी 39 वर्ष नित्य नियमानं केली, त्याच्यामधून विरक्त व्हायचं आणि ज्या संसारात वेळ देता आला नाही त्यांच्यामध्ये रमून जायचं, त्याला निवृत्ती म्हणतात. आणि म्हणून एक अतिशय गोड अशी नोकरी केली. आठवणी तर प्रत्येक कार्याच्या असतात. हे 39 वर्षाची केलेली सेवा आहे, हे साधन आहे. आज जीवनपट सांगायचं झालं तर फार पोपटदादांचं आयुष्य वादळी बर का, वादळी आयुष्य जगले. परिस्थिती एखाद्या माणसाला एवढी अडवून धरते, पण त्या परिस्थितीवर ही मात करून विजवणारे फिनिक्स असतात, ईगल्स असतात, गरुड असतात. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लहड म्हणा, ही लहड म्हणण्याची ताकद दादाकडे. थोरला फक्त थोरपणानं मिरवणारा नसावा, तो कर्तृत्वानं सुद्धा थोर असावा, विचारानं थोर असावा, निष्ठेनं थोर असावा, एकोप्यानं थोर असावा. आणि म्हणून माझ्या पोपटदादाच्या कुटुंबाकडे बघताना एक जगण्याचा आदर्श अंतःकरणाला वाटतो का? अरे 1990-89 साली या पोपटदादाच्या कुटुंबामधून वडिलांचं जाणं झालं. एकाकी पडलेला जीवनपटाचा हा भाग पोपटदादाच्या अंगावर वयाच्या 17व्या-18व्या वर्षी आला. काय जीवन, काय कळतं 18 वर्षात? काय नाही कळत. 3 भावंड, 1 बहीण, पोपटदादा असन, सुनील असन, सतीश दादा असतील, 3 भाऊ, कविताताई 1 बहीण, तिघांच्याही पत्नी असतील. आदर्श असं शितोळे परिवारातील मामकुळ असेल. या सर्वांनी या कुटुंबाला हातभार लावला. दुःखानं पाठ सोडले नाही. 1996 साली सुंदर असं लेकरू सर्पदंशानं गेलं. एक संकट कुटुंबावर येत राहिली आणि आशामध्ये न डगबगता, न डळमळता, आपला निर्धार आणि ध्यास कमी न होऊ देता दादाने कुटुंबाला सावरायचा प्रयत्न केला. आज साक्षीला 85 वर्षाची आई समोर, म्हणून इथं खोटं काही सांगायचं नाही. माझ्या सत्यवादाची तप काया केली बहुत कल्प, हे सत्यवादाचं तप आहे, हा त्यांचा जीवनपट आहे. 1986 साली इरिगेशन मध्ये लागले. आज 39 वर्ष झालं अविरतपणे या समाजाची, या काळीयाईची, या कृषी प्रधान संस्कृतीची सेवा केली. आज कोणीही तालुक्यात, दौंड तालुक्यात, पुणे जिल्ह्यात जा, पोपटदादा म्हणजे आमच्यासाठी एक ओळख आहे. कोणाचं भाऊ तुम्ही लागता सांगितल्यानंतर अभिमानानं सांगतो, बोरीबेला असन, दौंड असन, खडकी असन, ते पोपटदादाची घरातील. आजही माणसं सांगतात काळे साहेबांनी इमानदारीनं काम केलं. 25-25 एकर ऊसाचे मालक, 30-30 एकर, 50-50 एकराचे बागायतदार काही वेळाने येतील का? हे इमानदारीनं केलेलं काम आहे. कुटुंब 3 भावांचे. आज पांडुरंग कृपा म्हणून बापाची कृपा आयुष्यभर उराशी अंतकरणाशी बाळगून
तीनही भावांनी एकोप्यानं हे कुटुंब मोठं केलं. त्यांच्यातल्या कोणत्या भावाला तुम्ही विचारा, मी विनोदानं सांगत असतो, दादा कमी बोलतो जे शिवे देतो. बोलायची ताकद नाही त्यांच्या पुढं कोणाची. सहज आपण कोणाला विचार नाही, कारभाराच्या नको नादीला काय का, अरे तत्वानी सांभाळणारी माणसं फार कमीत, फार कमीत. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. दिसाय माणसं असली तरी काय माणसं माणसं नाहीत, आणि काय माणसं माणसात नाहीत, नाहीत माणसं. म्हणून आजही 3 भाऊ बहिणी, आमचं अनिल दादाचं कुटुंब, माधवप्पांचं कुटुंब, निळू गुरुजींचं कुटुंब, आज संत आळी म्हणून हा वाडा आहे, संत आळी म्हणून हे बेट आहे. या सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. आज 39 वर्ष आनंदानं सरकारची नोकरी केली, आणि म्हणून आज 20व्याचे क्षण आहेत बरं का. आज तिथला विराम आहे आणि संसाराची सुरुवात आहे बरं का. तिथला विराम आहे. म्हणून अशी गोड संतांची मांदी आळी आज या भीमेच्या काठावरती, चंद्रभागेच्या काठावर जमा झाली. का अखंड विश्वाला ओलिता खाली आणलं, अखंड विश्वाला पाणी दिलं हो या नद्यांनी. म्हणून त्यांना सुद्धा आई म्हणण्याची वृत्ती तुमच्या आमच्यात आहे. ये ग विठ्ठाबाई माझे पंढरीचे आई, भीमाने चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. ये ग विठ्ठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठ्ठाबाई माझे पंढरीचे आई. तिचा हा पवित्र काठे अतिशय माझा अभिमान विनेकरी दावा असतील, भिगवण या पंचकृषीतून आलेले सर्व टाळकरी वृंद असतील, माझ्या गावाचा पंचकृषीचा अभिमान असणारे सर्व गायक वृंद, आमचे स्वर भास्कर संगीत रत्न, माझ्या काळे परिवाराचं वैभवांचा निळकंठ असं हरी महाराज असतील, अनुगुरुजी, आमचं दाजी कानगुडी महाराज, काका, भिगवण वरून आलेले काही मंडळी असतील, सर्व मान्यवर वृंद, मलठण वरून आलेले काका, वाटलूज वरून, नायगाव वरून, आमचे पांढरेवरून वाडीहून आलेले दाजे असतील, पडवी, कुशेगाव या सर्व परिवारातून उंडवडी गवळ्याची मामा हे सगळे जण आज उपस्थित आहेत. का त्या सेवेमधून आज उत्तराई झाले. आज 39 वर्ष झालं. कोण्या पाहुण्याकडे अर्जंट जायचं म्हणलं तर जाता येत नाही, कोण्या कार्यक्रमाला जायचं म्हणलं तर जाता येत नाही. ही अविरतपणा, हा अखंडतेचा ध्यास असतो, त्याला नोकरी म्हणतात बरं का. तर पैसा किती मिळवला, पैसा किती कमावला, सगळंच पगारातनच आला का याचा विचार नाही. तर 39 वर्ष अविरतपणे करणे ह्याला फार किंमत आहे, ह्याला फार किंमत आहे. एका दिवसाचा बाजार हाट माणूस कसाही खोटेपणानं करे, एका दिवसाचा बरं का. आमच्याच जोडीदाराच्या घरी 4-2 आंबाट होत, कुठेच खपनात बरं का, कुठेच खपनात. आणि मग त्यांनी 1-2 बाजार केलं जवळच, पण काय केले खपाना. मग दाजी काय केलं, 5-6 पाट्या भरल्या आणि थेट बारामतीला नेल्या. बारामतीला नेल्या, पाट्या सोडायच्या आधी 5 किलो आंब गोड जाऊन आणलं, त्याचा आकाराचं, त्याच आकाराचं, त्याच साईजचा आंबा आणलं आणि 5 किलो आंबा एका पिशवीत ठेवलं आणि 5-6 पाट्या अशा लावून ठेवल्या आणि मोठमोठ्याने आरवळले गोड गोड आंब मामाच्या मळ्यातलं, म्हणजे असं बरंच काय म्हणते ते बरं का. खाऊन बघा मग घ्या. आता खायला कुठलं आणलं होतं, एकच घेतलं होतं तिथे गेले. एवढाच बाजार आहे, पुन्हा येत नसतो. येऊन कोण देतो परत, 5च्या 5 पाट्या खपल्या हो. किती 4-5 किलो आंब्याच्या शॅम्पल एका फोडीनं देऊन सगळं आंब खपिवलं. 6-7 वर्ष गडी परत बारामतीला नाही गेला विठ्ठल. इथं सातत्य नसलं तरी चालतं, पण इथं निरंतर तिथं जायचं.
निरंतर जायचं, कशाची अपेक्षा नाही करायची, निरपेक्ष भावनेनं सेवा करायची. आणि म्हणून दादाचं हे इमानदारीचं फळ आहे. आज हे मान सन्मान या कुटुंबाला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वजन आहे. आज हे कुटुंब त्यांच्या दाराची झालोय ना जी गाडी ना, अहो ती त्यांच्यासाठी म्हणाय गाडी, पण गावासाठी ती अँब्युलन्स आहे. गावासाठी अँब्युलन्स. अरे आपल्या माणसाचा अभिमानानं सांगाव, इथं खोटे पण काही नाही. त्यांच्यासाठी गाडी, पण समाजासाठी ती अँब्युलन्स आहे. कोणाची आडलेली स्त्री बाळातपणाची असू दे, दवाखान्याची असू दे, अटॅकची असू दे, नाहीतर लाईटला चिटकलेली असू दे, 5व्या मिनिटाला त्यांच्या दारात माणसं यांची उपस्थित असतात गाडी घेऊन. आणि त्याचं सगळं पुढे निस्तरतात. ते दवाखान्यापर्यंत 108 नंबरला पोलीस स्टेशन, कुठलाही कॉल असून कुठलंही सामाजिक कार्य असो, दादाच्या घराशिवाय ते पूर्ण होत नाही. विठ्ठल आणि म्हणून अशा कुटुंबासाठी, संत अंतकरणाच्या माणसांसाठी तुकोबरायांना वाटतं, ज्ञानोबरायांना वाटतं, नामदेवरायांना वाटतं आयुष्य मिळावं. यांच्या कुटुंबातल्या 3-4 माणसांना मागच्या पिढ्यांमध्ये आयुष्य मिळालं नाही. म्हणून आज जी माणसं आहेत ना, ती आज माणसं आनंदानं राहावीत. आज जी माणसं आहेत ना, त्या बहीण बाळा, मुली, सुना, नातवंडे, पत्नी, भावजया, आई, या सगळ्यांनी एकोप्यानं राहावं. प्रेमानं या कुटुंबानं सगळ्यांना देवाणघेवाण करावी. प्रेमानं सगळ्याला निमंत्रित करावं. कधीही आपतेष्टांसाठी, मित्र परिवारासाठी कुटुंबाचं दार लावलेलं नसावं. आणि अशासाठी नामदेवराय आयुष्य मागतात. आता आयुष्य किती द्यावं, अहो त्याचं तरी गणित आहे का नाही? आयुष्याचं गणित घ्यायला गेलं तर 60 सेकंदाचा गुरुजी 1 मिनिट होतो, 60 मिनिटाचा 1 तास होतो, 12 तासाचा अर्धा पारूक होतो, आणि 24 तासाचा 1 दिवस होतो. तसं 7 दिवसाचा 1 आठवडा होतो, 2 आठवड्याचा 1 पंधरवडा होतो, 2 पंधरवड्याचा 1 महिना होतो, आणि 2 महिन्याचा 1 ऋतू होतो. ऋतू 6 आहेत. 3 ऋतू गेले की 6 महिने पूर्ण होतात. मी पण ऋतूतलाच बर का, वसंत, शिशिर, हेमंत, शरद हे ऋतू इथं. त्या 3 ऋतूंचा 1 आयन तयार होत, 1 उत्तरायन आणि 1 दक्षिणायन. 2 आयन एकत्र केली की 1 वर्ष तयार होतं. अशी 12 वर्ष एकत्र केली की 1 तप तयार होतं. एका तपाला 12 वर्ष जातात. 25 वर्षाला रौप्य महोत्सव येतो, 50 वर्षाला अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव येतो, 75 वर्षाला अमृत महोत्सव येतो, आणि 100रीला शतकोत्तर सोहळा येतो. अशा 12 शंभरी पूर्ण केले की 12,000 वर्ष होतात. आणि अशा 12,000 वर्षाला 8 न गुण 1,00,000 वर्ष पूर्ण होतात. आणि अशा 1,00,000ला 32 गुणलं की 32,64,000 त्याचं 1 युग तयार होतं. आणि त्या एका युगाला 4,32,00,000ला 4 ने गुणलं की 1 कल्प तयार होतं. इथं त्याचं गणितही नाही. त्याच्या पुढे नामदेवराय सांगतात मिळावं अभंगाच्या पहिल्याच्या अकल्प आयुष्य पावे दया कुळा. अकल्प आयुष्य पावे दया कुळा. अकल्प आयुष्य पावे दया कुळा. अकल्प आयुष्य पावे दया. अकल्प आयुष्य पावे दया कुळा. अकल्प आयुष्य पावे दया कुळा. अकल्प आयुष्य पावे दया कुळा. अकल्प आयुष्य पावे दया. माझिया सकळा हरिचा दासा, माझिया सकळा हरिचा दासा, माझिया सकळा हरिचा दासा, माझिया
सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळे कल्पनेची बाधा न कवणे काळे माझी सकळा हरीचा दासा माझी सकळा हरीचा दासा सकळा हरीचा दासा काय करा किती आविष्य अकल्प की जे कल्पाच्या यादीतही बसत नाही मग 4,32,000 वर्षाला 4 ने गुणल्यानंतर एक कल्प तयार होत. एवढं मोठं आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी झिजणाऱ्या माणसांसाठी मागितलं. समाजावर उपकार करणाऱ्या माणसांना मागितलं. उपकार करणारे या जगाच्या पाठीवर जवळजवळ जमात लयाला गेली, संपुष्टात आली, संपत चालली. समाजासाठी जगणारे माणसं, समाजात भगवंताचं अस्तित्व टिकावं या टाळकरी वृंदांचा सहभाग आहे, मृदंगाचार्यांचा सहभाग आहे. वैभव या भूमीचं करमाळा तालुक्याचं वैभव आमचं माऊली असतील, वैभव आहे. आमच्या गावाचं भूषण नाना असतील. 2 पेटी मास्तर आहे. आता 2.5 वर्ष आपलं तास घ्या वाट विठ्ठल काय करता अंतरीची धावे 1 तासभर आमच्या गाडे महाराज वैभव पुणे जिल्ह्याचं शेकडो कीर्तनाला साथ दिली. दाजींसारख्यानं फार मोठे केलं. देवा काही नव्हतं रे, काही नव्हतं. काय करता जरा एकल पायाचा जीव आहे, नाही मिसळता येतो एवढं. बऱ्याचशा अडचणी असतात संसारामध्ये. संसार सागर भरल्या जातो पुरा, भरल्या जातो पुरा. नारायण नामाची वाहत जातो संसार. वाहत फक्त पुलच नाही जात, संसार सुद्धा वाहत जातो. एखादी गोष्ट हातातून गेली ना किंमत तिची कळते. देवा 30 फुटाचा पूल होता र, पण अख्खा आयुष्य त्याच्यावर होत. आमच्यासाठी पूल नव्हता, आमच्यासाठी काळीज होत. बंधन तुटतात. माणसापासून वेगळी होतात. बरीच माणसं म्हणली आता नाही इकडे मिळाव कसं जायचं, म्हणजे वाहन नाही मिळलं काय बाकीचं ना काय डोक्यात म्हणलं नाहीच काय मिळालं तर जायचं कसं खेळलं. म्हणजे बऱ्याचशा अडचणी 20-25 एकर क्षेत्र ज्याच्या जीवावर आमचं इकडं होतं. आज सगळ्यांचं ताटातूट झाली की नाही. एक पूल आयुष्यातनं गेला तर इतकी माणसं तुटली, आयुष्यातनं माणसं गेली तर काय होईल. म्हणून फार किंमत आहे वेळेला, फार किंमत आहे प्रत्येक वस्तूला, फार किंमत आहे प्रत्येक क्षणाला या जीवनामध्ये. आणि म्हणून अशा माणसांना देवा आयुष्य द्या, कल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा. अशा हरिदासांना आयुष्य दे. आज ही माणसं मोठी झाली आपल्या तळागाळातून, तर आज अशी ही बारकाली लेकर संस्कारक्षम करणारी माणसं ती
म्हणून देवा अशांच्या बरोबर चालण्यासाठी मुळात यांना अगोदर आयुष्य दे. तुम्ही सनकातिक संत, तुम्ही सनकातिक संत, तुम्ही सनकातिक संत, तुम्ही सनकातिक संत, मन बेटा कृपावंत, मन बेटा कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सकल जनांवरती उपकार करणार आहेत. काय करतात ते? तर तुमचा आमचा नमस्कार या जगाला देवापाशी नेतात. देव हे आपला भक्त आहे, हा चांगला आहे, काय कर याला, याला पोट पादरात घे, याला पोटात घे, असो नसो भाव आलो तुझी ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. आणि म्हणून ही भगवंत रूपी पाणी तुमच्या आमच्या जीवन रूपी परमार्थाच्या जमिनीला ओलिता खाली आणण्यासाठी मध्ये माध्यम संतांचे. काय माध्यम आहे? जसं जमिनीला पाण्याकडे घेऊन किंवा पाण्याला जमिनीकडे घेऊन जात असताना पाईपलाईन नावाचं माध्यम आहे का नाही? फिनोलेक्स न आणलं पाणी शेती पिकली सोन्यावर, म्हणजे फिनोले पाईपलाईन हे जसं माध्यम आहे ना, तसंच या जीवरूपी भक्ती साधनेसाठी भगवत रूपी माध्यम कुठलंय तर संत येत. म्हणून मागावं त्या संतांनी आणि द्यावं सुद्धा त्या संतांनी. काय दे माझी या सकळा हरीच्या दासा, हरिदासांना काय दे तर खूप चांगलं देवा आयुष्य दे. त्या आयुष्याचा उपयोग ते संत मायबाप काय करतील तर या समाजासाठी करतील. या समाजातील कुठलंही कार्य असो, पोपटदादाचा हातभार असतो, भैरवनाथाची सेवा असो, भैरवनाथाचा उत्सव असो, सप्त्यातली एखादी पंगत असो, बाल संस्कार शिबिरातली एखादी पंगत असो, नाही पंगत मिळली तर देणगी असो, अशा परीनं काय का परिणाम माध्यम आहे. आज पोपटदादाच्या जीवनामध्ये मुलगी नाही पण लेकीवरती प्रेम करावं या कुटुंबानं. आणि म्हणून भावाच्या लेकीसाठी, भावाची तरी लेख काय ना आपली तरी लेख काय, हा तुझा भाऊ दादाने जपला नाही. माझ्या हाताने 1 लाख रुपयाचा चेक पुतणीसाठी लिहून घेतला. मला वाटतं जरा टाळ्या वाजवा. अरे दया करण्याचे पुत्रासी तेच दासा आणि दासी, त्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जोर दई. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ही जाण. आणि म्हणून 1 लाख रुपयाचा जावायला उभी बोलवण, जावायला संपूर्ण पोशाख, लेकीला संपूर्ण पोशाख बहिणीच्या घरी दिली म्हणून नाही तर अंतकरणात असणाऱ्या प्रेमासाठी दिलेली भेट आहे. विठ्ठल म्हणून देवा आयुष्य दे. आणि म्हणून अशा आयुष्यात कल्पना ही चिटकू शकते, अशा आयुष्यामध्ये गचीही बाधा होऊ शकते, अशा आयुष्यामध्ये नाना प्रकारचे अंतकरणामध्ये स्वाभिमानाचे भाव जागृत होऊ शकतात. आणि म्हणून देवा अशांच्या अंतकरणात कधीच कल्पना येऊ देऊ नको. अभंगाच्या कल्पनेची बाधा न होणे काळी, कल्पनेची बाधा न होणे काळी, कल्पनेची बाधा
संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कोणत्याच काळामध्ये त्यांच्या अंतःकरणात कधी कल्पना चिटकू देऊ नको, विक्षिप्त भाव येऊ देऊ नको. अखंड त्यांचं मन देवा तुझ्या चरणाशी राहू. समचरण दृष्टी विठेवरी साजेरी ते ते माझे हरी. वृत्ती राहो निवृत्तीनंतर सुरुवात होती ती वृत्तीची, म्हणून तर निवृत्ती. सेवेमधून निवृत्ती झाल्यानंतर ती वृत्ती देवा तुझ्या चरणाशी लागावी, म्हणून काहीतरी मर्यादा असाव्यात वयाच्या. म्हणून नोकरदाराला वयाच्या मर्यादा आहेत, सेवेकऱ्याला वयाच्या मर्यादा आहेत. दुर्भाग्य एवढंच आहे की अकल नसणाऱ्या 70च्या पुढच्या नेत्यांच्या पुढं अशा सदाचारी माणसांना मान खाली घालावी लागते. आणि म्हणून राजकारण करताना सुद्धा वयाच्या मर्यादा जर आल्या तर हा देश सुधारू शकतो. ज्याचं खरं कष्ट आहे त्याला जर मोबदला मिळाला तर हा देश सुधारू शकतो. ज्ञानाचा वापर समाजाची फसवणूक करण्यासाठी केला तर देश नाही सुधारू शकत. म्हणून माझ्या छत्रपतींची संरक्षण भिंत कृषी खात्यावर डिपेंड होती, शेतकरी राजावर डिपेंड होती. माझा शेतकरी राजा सुखी झाला तरच देश सुखी. माझा बळीराजा जर सुखी झाला, हा बळीराजा हा शब्द सर्वात पहिल्यांदा घेतला असेल तर छत्रपती शिवरायांनी. आणि तोच औचित्य आज साजलो. आजी सोनियाचा दिनो वरसे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला हरी पाहिला. आजी सोनियाचा 6 जून 1674 अखंड सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवराय साक्षात 32 मनाच्या सिंहासनावरती बसले विराजमान झाले. या कृषी प्रधान संस्कृतीमध्ये गरीबाच्या शेतीतील कंसाच्या जरी दाण्याला हात लावला तरी खांद्यापासून हात कलम केले जातील. आज हजारो कांद्याची ढिग येतो. ज्याच्या कागदावरून पाणी गेलंय, मला नाही वाटत सगळ्याच्या रानात अजून पंचनाम्याला गेले असते. नाही विचार करायचा, नाही घ्यायचं ते डोक्यात. अरे भूमीची भूमी परूस परूस 2-2 परूस पाण्यात. ढ्याकाळाचं करायचं का पंचनामा? इथपर्यंत दर्जा घसरला भाषेचा. ज्या भूमीला अन्नदात्याची काळजी नाही ती भूमी काही काळात अधोगतीला गेलेली असती. हे कार्ल मार्क्स नावाच्या विचारवंताचं वाक्य. की जी भूमी जातीय व्यवस्थेवरती चालती, वर्ण व्यवस्थेवरती चालती, द्वेष व्यवस्थेवरती चालती आणि सत्य तत्वाच्या माणसाला अधोगतीला लावती, तो देश आपोआप अधोगतीला जातो. ही कृषी प्रधान संस्कृती ज्या छत्रपती शिवरायांनी सांभाळली तोच आजचा दिवस 6 जून 1674 राज्याभिषेक झाला माझ्या रायगडावरती. तीही गोड तिथी. काय मागितलं देवा? कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पना येऊ देऊ नको मनात. राजगडावरून अख्ख्या देशाचं अख्ख्या राष्ट्राचं कार्य करीत असताना छत्रपती शिवरायांच्या कानावर एक बातमी गेली. आपण इकडे राज्यकारभार पुणे जिल्ह्यातनं चालवतोय पण पाठीमाग कोकणपट्टी अख्खी मोकळी. आणि त्या कोकणपट्टीत समुद्र मार्गानं सौदी अरेबियावरून काही लोक येत आहेत आणि कोकणातल्या दोन धुवायला आलेल्या नदीवरच्या मुली उचलून नेत आहेत. त्या काळच्या इंजिनियरच्या खांद्यावर हात टाकला आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं, हिरोजी या कोकणपट्टीच्या संरक्षणासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, काहीतरी बांधावं लागेल.
राजे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मोहिमेवर जा, छत्रपती शिवरायांना सांगितलं. आणि हिरोजनी आरोय 2.5 वर्षामध्ये एक अभेद्य नावाचा किल्ला बांधला, त्याचं नाव सिंधुदुर्ग. किल्ला बांधून पूर्ण झाला, सगळ्या इंजिनियरच्या हाताखालच्या कामगारांचा पगार केला. आणि छत्रपती शिवरायांनी विचारलं, हिरोजी तुला काय पाहिजे? नाही राजे, ज्या दिवशी तुम्ही स्वराज्याची राजधानी उभा करता, ती स्वराज्याची राजधानी निर्माण करण्याचं काम मलाच द्या. 7व्या वेतन आयोगातला इंजिनियर नव्हता, टक्केवारी मागणारा इंजिनियर नव्हता, काय काय गावातलं रस्तं नळ्या सुद्धा वाहून गेलं, तो इंजिनियर नव्हता. ज्या दिवशी तुम्ही काम देता, ते राजधानी बांधायचं काम मला द्या. 2 वर्षानंतर राजगडावरून घोषणा केली आणि रायगड नावाची राजधानी बांधायचं ठरवलं. ते रायगडाचं बांधकाम सुद्धा हिरोजींनाच दिलं, ज्याच्यावरती आज 32 मानाच्या सिंहासनावर बसून राज्याभिषेक सोहळा होतो, तो रायगड. रायगडाचं काम पूर्णत्वाला गेलं. दक्षिणेच्या मोहीमेवरती गेलेल्या राजांनी येऊन काम पाहिलं. हिरोजी कसं पूर्ण केलं मी इथं नव्हतो, कोणीतरी सांगितलं, हिरोजीनं स्वतःची इस्टेट विकली आणि काम पूर्ण केलं. हिरोजी काय देऊ रे तुला? हिरोजीनं सांगितलं, राजे मागणार आहे, पण आताच नाही, तो मागण्याचा दिवस आजचा आहे, 6 जून 1674, राज्याभिषेकाच्या दिवशी. सगळे जणांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, आपल्याला सेवेचं फळ मिळणार, पण हिरोजीच्या चेहऱ्यावर समाधान आहे. हिरोजीच्या हातात एक बाई एकटा छोटासा दगड आहे. राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर छत्रपतींनी सांगितलं, हिरोजी काय देऊ? हिरोजीनं सांगितलं, काही नको राज, फक्त माझ्या हातातला दगड तुमच्या हातानं रायगडाच्या पायरीला लावा, माझ्या मीपणाचा करुणी फराळ. काय होईल यानं? तर त्याच्यावर नाव कोरलेलं आहे, सदैव सेवेशी तत्पर हिरोजी इंदलकर. माझ्या नावावरून सगळे मावळे तुडवीत जातील, सगळ्या मावळ्यांच्या पायाची धूळ माझ्या नावाला लागन. राजे तुम्ही चालत जाताना माझ्या नावावरून माझा कल्पना जी अंतकरणात आहे, ती माझी कल्पना गळून जाईल. मी बांधलेल्याचा जो माझ्या अंतकरणामध्ये मोठेपणा आहे, तो माझा मोठेपणा गळून जाईल. सदैव सेवेशी तत्पर हिरोजी इंदलकर एवढं मोठं कार्य केलं, पण अंतकरणात कल्पना नाही येऊ दिली. विठ्ठल स्वराज्याचा सांभाळ करणाऱ्याच्या माणसांची तुम्ही आम्ही लेकर आहे. तो घर चालवता येईना तुम्हा आम्हाला, आता घर चालवता येईना. छोटी छोटी आपली घर आहे, बेबी बेबलान पेटी ताबला, किती घर नाना लय थोडी घर आपली. आपल्याला काही ईडीची चौकशी व्हायची का, CBI यायचं आपल्याकडं, काही इन्कम टॅक्सचे धाड पडायची का, किरीट सोमय्या आपल्याला अर्ज घेऊन यायचा. कोण येईनच कोण आपल्या चौकशीला? कोणी नाही आपल्याकडे येणार, तरी आपल्याला चालवता येईना. नवरा बायकोच घरात तरी विचार टिकाना, माय बापच घरात तरी विचार टिकाना, बापलेकाचा विचार टिकाना, बायका पोरांचा विचार टिकाना. कोणी कोणाशी चांगलंच बोलणं, कोणी कोणाबरोबर चांगलं बोलणं, बायको नवऱ्याबरोबर चांगलं बोलणं, ती धडाधडा शिवाय देते, घटस्फोटाची मागणी करते. का? हे एक संघाचं वचन तुम्ही आम्ही सांभाळू शकलो नाही. आपलं मन एवढं अंतकरण मोठं नाही, आज नाही मोठं. आपलं आणि त्यांचं जमत नाही ना, आपलं त्यांचं जमणार नाही हे तुकोबरायला माहिती होत. कानडीने केला मराठा प्रथार, एकाचे बोल एका नाही, तसं आहे हो. आपला मेळच बसत नाही. जसं कर्नाटकच्या पोरीनं महाराष्ट्राच्या पोरावर लगीन केलं लगीन. आता ती महाराष्ट्राच्या बाहेर शिकायला होतं आणि कर्नाटकची ती मुलगी बी तिथेच शिकाय होती. आता तेवढ्यात महाराष्ट्राचा कोणीच हात नाही गाड्या धरणार, तिकडूनच लगीन करून आलं लगीन करून. इथं काय झालं, इथं मित्र म्हणले त्यांना गुरुजी, किंवा लग्नाला नाही येता आलं, कमीत कमी 16वा तरी थाटामाटात करा. मग 16वा थाटामाटात करायचं ठरलं एकदम. आता तिला का मराठी लगेच येते का? हॉटेलवर नाही नेलं, हॉटेलवर नाही का कीर्तन करायचं काय डाब्यावर जायला? है ना, अजिबात नाही. ती म्हणली घरी जेवायला करू. मग घरी सगळ्यांना जेवण केलं. आता तिला भाषा येईना मराठी, ही नुकतंच तिथं कॉलेजला असल्यामुळे शिकलं होतं. मराठी येईना का? माझ्या मराठीचे कौतुक आहे. अरे मराठीचं कौतुक आहे, 56 भाषेचा धिक्कार केला. 56 भाषा बाजूला सारल्या माऊलींनी आणि ज्ञानेश्वरी मराठीतली. मराठी हा अभिमान आहे हो. हिंदी हा पर्याय तुम्ही आम्ही राजकारणासाठी काढला, मराठी हा अभिमान आहे. हिंदीवाल्यासाठी
हिंदीत बोलायचं नाही, मराठीवाल्यासाठी हिंदीतनं मराठीत बोलायचं. हा तुमचा आमचा बाण आहे, हा तुमचा आमचा अधिकार आहे, पण तोच अधिकार कुठेतरी ह्या राजकारण्यांनी बोथट केला. ही मराठीची असणारी निष्ठा, हे मराठीचं असणार प्रेम आहे. आता काय झालं, तिनं स्वतःच्या हाताने 10-12 मित्रांना स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर स्वयंपाक करता करता ती सुंदर अशी कढी बनवली होती आणि त्या कढीतच तिच्या त्या नथनीतला मोती पडला असं टपकून. आता मोती भारीतला बरं का, ते काय साखरेच्या खड्याचा नव्हता, तो ओरिजिनल मोती होता, कितीतरी पैशाचा मोती होता. बरं आता तिला काही मराठी येत नव्हतं, मग तिने आपल्या नवऱ्याने सांगितलं, ते सांगाय गेली. हो म्हणली, एखाद्याच्या ताटात गेला तर ती मोती त्यो खिशातच नेणार, त्यो का मोती देणार नाही बा, तुमच्या कडीत गावला नाही मोती धरा. मग तिला वाटलं आपलं कुणाला नको सांगाय, आपल्या नवऱ्याला सांगाव, पण तिला मराठी आहे ना. मग कानडी भाषेमध्ये मोतीला मुत्तू असा शब्द आहे, मुत्तू, मुत्तू असा शब्द आहे, आणि कडीला कडीचा असा शब्द आहे. मग तिनं फक्त नवऱ्याला सांगितलं वाढ करताना, होय व नाही म्हणली ती, हो म्हणल्या, हो म्हणली. काय म्हणली, सुनो कडी मी मुत्तू. हा तू एवढा शब्द ऐकलं ते हादरलं ना बाकीचं गडी. आता त्याच्यात जर टाकाव तर ती कडीतला कुणाच तरी ताटात जाईन, ताटातला थेट घरी जाईल, आणि काढाव हात घालून तर बाई वाढता वाढता हात घालते मनगाटा इतका कडीत, कसं तिचे हातचं खावं. तिला द्विध अवस्था झाली, कराव काय कराव काय. ती परत म्हणली, जी कडी मे मुत्तू येडी काय, तिला काय केल्या कळाना का हो. एकाचे उत्तर एका नाही, ही आपल्या संसाराची आज विसंगती, आज ही विसंगती संसाराची ह्या जुन्या जाणत्या लोकांनी नाही होऊन दिली हो. ह्या 4 बंगल्याच्या जागेवर नुसती छपर होती, ती माझ्याही बापाची होती आणि तुमच्याही बापाची होती, पण समाधान होत. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही उणे नव्हतं देवा. म्हणून कल्पनेची बाधा न हो कवनी काळी, ही संत मंडळी सुखी असो. संत सुखी होते. भोपळा होता पाणी प्यायला तुकोबरायच्या घरात, भोपळा काय कायच्या घरात समाधान आहे का हो. 7.5 किलो चांदीची भांडी दिली, झालं समाधान. 51 तोळ सोनं दिलं, झालं समाधान. अरे फॉर्च्युनर सुद्धा ह्या गड्यांनी बदनाम केली, 50 लाखाची फॉर्च्युनर दिली, झालं समाधान. 1.5 लाखाचा आयफोन दिला, झालं समाधान. 1.25 लाखाचा घड्याळ दिलं, झालं समाधान. लाख रुपये प्रत्येक वेळेला येताना पोरीच्या हातात दिले, झालं का समाधान. अरे किती द्या या जगात, समाधान नाही होत, पण समाधान होतं आपल्या माणसांच्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम घेत जावे, या झोपडीत माझ्या. समाधान होतो. आणि म्हणून ह्या जाणत्या माणसांकडून समाधान शिकले. कधी बाधा होऊ दिली नाही, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अखंड ही संत मंडळी सुखान राहून दे देवा. या संतांच्या मुखामध्ये अखंड तुझे चरणावर विंद्य नामचिंतन अखंड राहो म्हणून संतांनी नामचिंतन त्या भगवंताचं घेतलं, आणि त्यांनी ज्या परमात्म्याचं नाव घेतलं, मला वाटतं त्याच नाव घ्यायचं असतं. काय कोणाची नाव नाही, कोणाचं नाव घ्यायचं, त्या पांडुरंगाचं नाव घ्यायचं, भगवंताचं नाव घ्यायचं, त्या विठोबाचं नाव घ्यायचं. आणि म्हणून सर्वांनी जे संत मायबापांनी केलं ना, टाळे वाजवावी गुढी उभारामे, वाट हीच पंढरीचे पंढरीचे. त्या वाटेने जे भगवंताचं नाम घेतलं, गात जागा गात जागा गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. ते प्रेम मागत चालायचे. कोणाला मागायचं? फक्त विठ्ठलाला. आणि म्हणून व्यभिचारी भक्ती सोडून द्या गड्यानो. कुठं काही आवय येऊन द्या, किडन्या नीट झाल्या म्हणून द्या, लिव्हर नवीन आला म्हणून द्या, काही अफवा, ह्या बाजारातल्या गोष्टी ऐकण्यापासून तुम्ही दूर व्हा.
या बाजारातल्या कथा ऐकण्यापासून दूर व्हा. आपल्या गावाचं दैवत हे साक्षात भगवंताचं जागृत देवस्थान आहे. मला वाटतं नाथसाहेबाच्या ज मांडीवर 1.25 महिन्याचं लेकरू आईनं टाळू भरून ठेवलं असेल. का कोण्या देवाला जायचं? कोण्या देवाला तुम्ही टूर म्हणून जा, ट्रॅव्हल म्हणून जा, ट्रिप म्हणून जा, पण आराध्य दैवत आपल्या गावाचं दैवत. काय द्यायचंय ती गावाच्या देवाला देणगी, काय द्यायची ती गावाच्या देवाला पावती. माझ्यासारखी जोड्या फिरवणारी आणि पिशव्या फिरवणारी ह्या जगात लई झाल्यात व म्हणून लोकांची घरं भरण्यापेक्षा आपल्या दैवतावर नितांत प्रेम करत चला आणि आपल्याच स्वयंभू भगवंताचं नामचिंतन घ्या. विडोबा रखो माये विठोबा रखो मा कल्पाविष्य भवितया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. ही संत मायबाप अखंड सुखी असावे. काय करू देऊ नको देवा, अहंकार होऊ देऊ नको. का? अहंकाराचं एक वेगळंच नवल आहे. हे माऊलींनी सांगितलं नवल. अहंकाराची टी सहज न लगे अज्ञानाचे पाटी. सज्ञानाचे झोंबे कुठं कंठाला झोंबते ती, ते अज्ञानाच्या पाठीमाग कधीच लागत नाही. अज्ञानाच्या माग नाही लागत. अज्ञानी माणूस काय करत? ते बया लेकरांनी किती गोड सांगितलं. कोण म्हणतो? अज्ञानी माणूस. सज्ञानी काय म्हणतो? नाही 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 नाही, सुरात गेल तर राव मध्ये आधी चोपडे काका असं काय करताय तुम्ही, असं म्हणजे माणसाला वाटत. अज्ञानी माणूस काय करतो? भाबडा असतो, भोळा असतो. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची सोहळी. आणि म्हणून भोळ्या भाबड्याला काय करते? एकच पेडा असू द्या, आई नेनतेच्या तोंडात घालते आणि थोरल्याच्या तोंडात देते. मागू नको, खाऊ द्या धाकट्याला. का? जाणतं पण सुखाचं नाही हो. मोठा बैल असला की सगळं त्याच्यावरच वळव टाकतात का नाही? असं असतंय. सगळी सांभाळतात, कुणाला येड्याला सांभाळतात, सगळी सांभाळतात, कुणाला भोळ्याला सांभाळतात, सगळी सांभाळतात, कुणाला भाबड्याला सांभाळतात. काय काय स्वांग घेतात आणि काय काय खरंच भाबडे असतात.
सहज जरी म्हाताऱ्या माणसाला विचारलं ना, बाबा कसं चाललंय, काय नाही म्हणली, महाराज लय मरणाचं काम घरात सांगायची, पण जसं बाहेरचं स्वांग घेतलंय ना, या काम कोणी सांगा ना. काय काय कायला स्वांग घ्यावा लागत आणि काय कायला व्हावं लागत. भैरा झालं या जगी, भैरा झालं या जगी, भैरा झालं या जगी, काय कायला व्हावं लागतं तर काय काय होत असतं परिस्थितीनुसार. मग आशेच्या घरी सुद्धा मुक्कामाला राहायची कधी कधी वेळ येते. ते राच्या एकला जाग होता, आता साठीन बुद्धी नाटी, मोहर गेल्यानंतर काय कुणा कुणाच्या नाना तारा, लय देवाचं नाव लय शेवा, आणि काकडा झाल्यावर समयलाच बिडी लावून काय काय निघत लय लय इडी. काय पुढं गेलं ना वय ढवळे साहेब, फार अवघड परिस्थिती, फार अवघड परिस्थिती. आणि म्हणून आशांच्या घरी कधी कधी मुक्कामाला जायची वेळ येते. अख्ख्या कीर्तनात काय काय माणसं मान डोलवायची. दाढीवाला महाराज होता, जसं कीर्तन तसं तसं डोळ्याला पाणी यायचं त्याच्या. जशी जशी दाढी हलो हलन तसं तसं त्यानं श्लोक वाढवलं. त्याला वाटलं एवढ्याच म्हाताऱ्याला फक्त आपलं कीर्तन कळलं बरं का. तसं त्यानं जुनं पानं दृष्टांत श्लोक उपनिषद फार गोड निरूपण दिलं. पाया पडाय आल्यानंतर त्यानं विचारलं, बाबा माझं कीर्तन लय आवडलं का. जाऊन दे आवडीचं म्हणलं, वा तुझी दाढी हल्ल्या माझं मागल्या महिन्यात गोकाड लांडग्यानी धरलं होतं, ती मेलं. जशी तुझी दाढी हलन तसं मला बोकडाचं देण यायचं, रडा यायचं. विठ्ठल अशा संबंध तुटलेल्या माणसांचाही संबंध जोडतो. रात्रीच्या 1 वाजता एका बाबानं बाज वडीत माझ्या शेजारी आणले. म्हणला लाईटच गेली राव, म्हणला मलन्या तक बाथरूम पर्यंत, आम्ही दोघच त्या घरात. म्हाताऱ्याला बाथरूम वरनं जाऊन आणलं. का जाऊन आणलं तर सेवा नावाचा भाव आहे आपल्याकडे. अरे आपण आईची सेवा करतो, आपल्या बापाची सेवा करतो. काय होतंय सेवा केली म्हणून, सेवा नावाचा भाव संतांच्या हृदयात असावा. त्या आणल्यानंतर मात्र म्हातारं ग बसाना, असं अर्ध्या अवकीच नाही, अर्ध्याच त्या अंधारचं उठलेलं निमेराचं. मग झाल्या गप्पा सुरू. महाराज कुठल्या गावचं, म्हणलं कर्जत जामखेडचं. म्हणले यंदा झाला का पाऊस, म्हणलं मस्त पूल वाहून गेलाय, पावसाला तरी घेऊन बस. आणि दुसऱ्याच दिवशी गुडघ्या इतकंच पाणी. एकच दिवस काय त्याला होत आलता काय माहिती. असं आहे का, काय त्याला ऐकाय ना बाबा. घराकडचं बरं आहे का, म्हणलं बरं आहे की. कर्जत लांब असेल, म्हणलं आता उद्या तुझ्या गावात आणून ठेवतो. काय आता बोलावंच काय, काय ऐकायला आहे ना. म्हणलं महाराज पोरं स्वर, म्हणलं पोरं आहे तर 2 पुरी तर 1 पोरगा आहे. असं आहे का महाराज, सगळ्याच कल्याण असावं. लगीन झालंय का, आधी पोरं विचारली बरं का. त्या वयात काय कोणाला उपदेश करता. नख मुख गळू लागले लाडाने शेंबूड, श्वाना परिगती झाले अवघे करीते हाड. आणि म्हणून दादाला एक विनंती, दादा 39 वर्ष सरकारची सेवा केली, आता त्याचा विचार करायचा नाही. किती बऱ्या कॅनेलवर झोपला आणि किती बऱ्या इचू अंगावून गेला, त्याचा नाही विचार करायचा. प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हा ध्यास दादाच्या अंतकरणात होता. अरे किती बऱ्या घरदार नसन मिळालं रे झोपायला, ते कॅनेलवर दगडाला टिकून झोपावं लागला असन, रात्री अपरात्री दारी सोडावं लागली असतील. आज ते विचार नाही करायचा. बायका पोरात आजरामा, आपल्या शेतीची काळजी करा, कुटुंबाची काळजी करा. पुढं निवडणूक येणार आहे आपली, किती गावांना येईन उद्या फार्म नका, बरोबर का नाही. गाव ईडी कराय बसलेली, म्हणजे कुठलं गाव असू द्या, आपल्या कुटुंब म्हणजे तुमचा एक विरोधक मी कमी करतोय बरं का. विठ्ठल समाजासाठी जगा. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. आणि म्हणून देवा अशा लोकांचं अखंड कल्याण नामदेवराय चिंतन. अरे तुम्हाला ॲनिमल सारखा 2000 कोटी कमवून देणारा विकृत चित्रपट चालला, पण फुले सारखी क्रांती करणाऱ्या चित्रपटाला बॅन आणला आणि तो कॅन्सल केला दाखवायचा. माणसाच्या जीवनात ज्यांनी क्रांती केली, ती क्रांती या समाजाला शिकू द्या ना. किती दिवस फसता हो.
किती दिवस तुमची घरं लुटून घेता तुम्ही? आणि म्हणून जित्या नाही अन्न आणि मेले पिंडदान. किती दिवस तुम्ही कर्मकांडात गुंतून राहणार आहेत? किती दिवस तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची फसवणूक करणार आहेत? अरे काही नाही लागत या जगाच्या पाठीवर. नाही नारायण नागबली लागत, नाही पितृदोष लागत, नाही ग्रह शांती लागत. पुण्यच कमवायचं असेल ना भास, फक्त पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. जगाच्या पाठीवर पुण्य कमवायचे, फक्त सज्जनाची नावं घेत चला. आणि म्हणून नामदेवराय सांगतात आशाच कल्याण व्हावं अभंगाच्या शेवटच्या नाम म्हणतया असावे कल्याण. नाम म्हणतया असावे कल्याण. संत मंडळी
फायनल फायनल. सुखी कल्पनेची बाधा न कवने काय कल्पनेची बाधा न कवने वा वा. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. पांडुरंग नावाचा बाप या कुटुंबाला मिळाला. प्रत्येक बंगल्यावरती पांडुरंग कृपा नाव आहे. अखंड पांडुरंग त्यांच्या अंतकरणात आहे. असे हे तीनही भाऊ, कविताताई असेल, सर्व वहिनी असतील, सर्वांनी खूप समाजाची सेवा केली. दादाने 39 वर्ष दोघं पती पत्नींनी स्वतःची कर्तव्य पूर्ण केली. भावाच्या लेकरांना असंच नांगरटीमध्ये न ठेवता स्वतः बरोबर आपले लेकरेत म्हणून नेली. सर्व मुलांना मुलींना गोड असं शिक्षण दिलं. 10x10च्या इरिगेशनच्या खोलीत चाकोरीबद्ध जीवन जगले आणि आपल्या लेकरांचं पुतण्यांचं सर्वांचं कल्याण केलं. आज तो शिवरायांचा राज्याभिषेक दिवस, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी विराजते यतंतस्य विनोदे का वर्तते कस्य परी प्रसाद होमुनी भवानी आईचा पुरंदरी जनु प्रचंड दुर्ग जलमरा दर्यान भामधून सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. शंभू राजे असतील, छत्रपती संभाजी राजे असतील, शिवराय असतील, त्यांचा विचार टिकवा, आई जिजाईचा संस्कार टिकवा. 32 मनांचं सिंहासनापेक्षा 32 मनाच्या सिंहासनावर बसलेला आरूढ झालेलं एक चिरतरुण व्यक्तिमत्व आणि अखंड विश्वाच्या कल्याणासाठी जीवन झिजवणारे तुकोबरायांचे शिष्य छत्रपती शिवरायांचा विचार अखंड अंतकरणामध्ये टिकवा. संतांचा विचार अखंड अंतकरणामध्ये टिकवा. आजच्या तिथीला काही अजून एक विशेष महत्व आहे. आजचा जो आठवडा आहे तो जागतिक पर्यावरण दिन आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचा आठवडा सुद्धा छत्रपती शिवरायांनी, शंभूराजांनी आणि जगद्गुरु तुकोबरायांनी एक क्रांती स्वरूपामध्ये मांडला. जगाच्या पाठीवर मंदिराला जितकं पावित्र्य मानता तेवढंच निसर्गाला पावित्र्य मानलं. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंग येतो, वृक्षवल्ली आमास योरे वनचरे, पक्षिणी सुस्वरे आळविती. म्हणून दादा, तुमच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त, सेवानिवृत्तीच्या निमित्त 10-15 झाड चांगली सावली सारखी लावा. पुढच्या अनेक पिढ्यांना ती सावली निर्माण होईल. पर्यावरणाचं रक्षण करा आणि खऱ्या अर्थानं देश वाचवा. हा संदेश सुद्धा तुकोबरायांनी गाथेमधून दिला. ही सेवानिवृत्तीचा सोहळा संपन्न झाला. 85 वर्षाची माझी पुढं मावशी, दादाची आई, त्यांनाही देवानं उदंड असं आयुष्य द्यावं. या परिवाराचं सुख कल्याण माझ्या नामदेवरायाच्या या अभंगाप्रमाणे अखंड आबादित राहो, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. शेवटाची विनावने संतजनी परिसारी, विसरतो न पडा माझा देवा तुम्हासी. सर्व गोड वारकऱ्यांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम.